नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, आज आपण क्रेडिट कार्डचे हिडन चार्जेस काय आहेत याबद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत। तर काय आहेत हिडन चार्जेस यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। आणि हां, जर तुम्ही मराठी अवनी यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, तुमच्याकडे क्रेडिट कार्ड आहे का की तुम्ही घेतलेले आहे फक्त ऑफर्स आणि कॅशबॅक बघून? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, कारण बँका आणि क्रेडिट कार्ड कंपन्या आपल्याला नेहमी सांगतात की नो ॲन्युअल फीज, 0% इंटरेस्ट किंवा कॅशबॅक ऑन एव्हरी परचेस। पण या मोहात पडून आपण नकळत हजारो रुपये गमावतो। होय, कारण हे सर्व बेनिफिट्स दिसायला जरी असले तरी त्यामागे असतात लपवलेले चार्जेस, जे बँका आपल्याला नीट सांगत नाहीत। चला तर मग आज आपण क्रेडिट कार्डचे 12 हिडन चार्जेस काय आहेत त्याबद्दल सविस्तर माहिती समजून घेणार आहोत, ते सुद्धा उदाहरणासह। तर त्यातलं पहिलं आहे ATM मधून पैसे काढल्यास लागणारे हिडन चार्जेस। जर तुम्ही ATM मधून पैसे काढत असाल तर त्यासाठी काय हिडन चार्जेस आहेत ते आपण पाहणार आहोत। बरेच लोकांना वाटतं की ATM मधून क्रेडिट कार्डने कॅश काढणं म्हणजेच डेबिट कार्ड सारखंच आहे, पण खरं तर ते खूप महागडं काम असतं। जर तुम्ही क्रेडिट कार्ड वापरून 10,000 रुपये ATM मधून काढले तर बँक तुम्हाला साधारणतः 2.5% ते 3% पर्यंत कॅश ॲडव्हान्स फी आकारते। म्हणजेच 250 ते 300 एवढं फक्त प्रोसेस करण्यासाठीच घेतलं जातं। पण खरी गोष्ट ही आहे की यावर बँक ताबडतोब इंटरेस्ट आकारायला सुरुवात करते। डेबिट कार्डमध्ये जसं काही दिवसात ग्रेस पिरियड असतं, तसं क्रेडिट कार्डच्या ATM विड्रॉलसाठी काही ग्रेस पिरियड नसतो। आता लक्षात घ्या, जर बँकेचा इंटरेस्ट रेट वार्षिक 40% असेल आणि तुम्ही 1 महिना पैसे परत दिले नाहीत तर 10,000वर 333 एक्स्ट्रा लागेल। म्हणजेच 300 रुपये कॅश ॲडव्हान्स प्लस 333 आणि इंटरेस्ट 633 एक्स्ट्रा। इथे मी एक सल्ला देऊ शकते की क्रेडिट कार्डने ATM मधून जर पैसे काढणे टाळा, ही अत्यंत टाळण्यासारखीच चूक आहे। त्याच्यानंतर दुसरा आहे वार्षिक व नूतनीकरण शुल्क, म्हणजेच ॲन्युअल आणि रिन्युअल फीज। तुम्हाला सुरुवातीला बँक म्हणजे हे कार्ड लाईफ टाईम फ्री आहे किंवा पहिल्या वर्षी कोणताही चार्जेस नाही, पण दुसऱ्या वर्षीपासून त्या कार्डवर 500 ते 1000 कधीकधी 2000 पर्यंतचा ॲन्युअल मेंटेनन्स लागू होतो। हा चार्जेस अनेक वेळा आपल्याला आधी सांगितलेला नसतो किंवा छोट्या अक्षरात टर्म्स किंवा कंडिशनमध्ये असतो। इथे उदाहरण द्यायचे झालं तर तुमचं कार्ड पहिल्या वर्षी फ्री होतं, दुसऱ्या वर्षी 1000 चार्ज येतो। जर तो वेळेत भरला नाही तर तो लेट पेमेंटमध्ये जातो आणि त्यावर इंटरेस्ट लागतो। तिसरा आहे उशिरा बिल भरल्यास लागणारे शुल्क, म्हणजेच लेट पेमेंट फी। जर तुमचं क्रेडिट कार्ड बिल वेळेत भरलं नाही तर बँका तुम्हाला 100 ते 1200 पर्यंतचा लेट पेमेंट चार्ज लावतात। इथे उदाहरण द्यायचं झालं तर तुमचं बिल आहे 5,000चं आणि तुम्ही भरायला विसरलात तर फक्त 5,000च नाही तर त्यावर 500 रुपये एक्स्ट्रा लेट फी लागते। त्यासोबतच तुमचा क्रेडिट स्कोर पण कमी होतो, ज्यामुळे पुढे लोन किंवा EMI मिळवताना अडचण येऊ शकते। चौथा आहे मिनिमम अमाऊंट भरल्यास लागणारा व्याजदर, इंटरेस्ट ऑन बॅलन्स। क्रेडिट कार्ड बिलावर एक मिनिमम ड्यू असतो, जो फक्त 500 किंवा 1000 असतो आणि बाकी रक्कम पुढे ढकललेली जाते। जर तुम्ही पूर्ण बिल न भरता फक्त मिनिमम अमाऊंट भरलात तर उरलेल्या रकमेवर महिन्याला 3% म्हणजेच वार्षिक 36% पर्यंत व्याज आकारला जातं। इथे उदाहरण द्यायचे झाले तर बिल आहे 10,000चं आहे आणि तुम्ही 1000 भरलं, उरलेले 9,000 पुढच्या बिलात जातं, पण त्यावर दरमहा 270 रुपये व्याज लागतं। पाचवा आहे लिमिटपेक्षा जास्त खर्च केल्यास ओव्हर लिमिट चार्जेस काय आहेत ते बघूया। जर तुमच्या कार्डची लिमिट ही 50,000 आहे आणि तुम्ही 52,000 रुपये खर्च केले असेल तर बँक तुम्हाला 500 ते 1000 पर्यंतचा ओव्हर लिमिट फी आकारते। ही रक्कम कधीकधी बिलात लपवलेली सुद्धा असते। 6वा आहे इंटरनॅशनल खर्चावर फॉरेन मार्कअप फी,
इंटरनॅशनल शॉपिंग वेबसाईटवर खरेदी करताना किंवा फॉरेन टूर बुकिंग करताना तुम्ही जर क्रेडिट कार्ड वापरलं तर करन्सी कन्व्हर्शन प्लस फॉरेन मार्कअप फी मिळून जवळपास 3.5% एक्स्ट्रा पैसे घेतले जातात. इथे उदाहरण द्यायचे झाले तर तुम्ही 10,000चा खर्च केलात तर 350 परकीय व्यवहारांसाठी चार्जेस होतो. 7वा आहे बॅलन्स ट्रान्सफरवर लागणारी फी. जर तुम्ही एक कार्डवर उधार दुसऱ्या कार्डवर ट्रान्सफर करत असाल तर त्यावर 1% किंवा 3% प्रोसेसिंग फी लागते. त्याच्यानंतर 8वा आहे फ्यूल सरचार्ज. फ्यूल भरताना क्रेडिट कार्ड वापरल्यावर 1,000वर ₹10 ते ₹25 एक्स्ट्रा लागतो. काही कार्ड्सवर ते माफ असतं पण ते स्पेसिफिक पेट्रोल पंपसाठीच असतं. 9वा आहे EMI कन्व्हर्शन चार्जेस. मोठ्या खरेदीसाठी EMI योजना आकर्षक वाटतात पण यावर 2% ते 3% प्रोसेसिंग फी आणि 14% ते 18% इंटरेस्ट असतो. 10वा आहे स्टेटमेंट किंवा डुप्लिकेट बिल मागवल्यास चार्जेस. जर तुम्ही जुनं 6 महिने किंवा एक वर्षाचं स्टेटमेंट मागवलं तर त्यावर प्रति कॉपी ही ₹100 लागतं. जर तुम्ही 6 महिने किंवा 1 वर्षाचं जर जुनं स्टेटमेंट मागवलात तर एका कॉपीला तुम्हाला ₹100 द्यावे लागतात. त्याच्यानंतर 11वा आहे कार्ड हरवल्यास म्हणजे रिप्लेसमेंट चार्जेस काय आहेत. तर जर कार्ड हरवलं किंवा डॅमेज झालं कार्ड परत मिळवण्यासाठी 100 ते 300 रिप्लेसमेंट फी असतं. जर तुमचं कार्ड जर हरवलं किंवा डॅमेज झालं तर त्यासाठी 100 किंवा ₹300 ह्या रिप्लेसमेंट चार्जेस असतं. त्याच्यानंतर 12वा आहे रिवॉर्ड पॉईंट्स एक्सपायर. बऱ्याच लोकांना वाटतं की रिवॉर्ड पॉईंट कायमचे असतात पण प्रत्यक्षात ते 12 ते 24 महिन्यानंतर एक्सपायर होतात. बऱ्याच वेळेला बँक त्याची नोटिफिकेशनसुद्धा देत नाहीत. ते आहे फक्त ते 12 किंवा 24 महिन्यापर्यंतच असतात. तर मित्रांनो हे होते क्रेडिट कार्डचे 12 हिडन चार्जेस. मित्रांनो इथे मी इथे महत्त्वाचे सल्ले देते. जर पहिला आहे क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट दर महिन्याला नीट वाचा. दुसरा आहे फक्त कॅशबॅक पाहून खर्च करू नका. तिसरा आहे ATMमधून पैसे काढू नका. चौथा आहे लिमिटचा 30%पेक्षा जास्त वापर करू नका. त्याच्यानंतर 5वा आहे ऑटो डेबिट चालू ठेवा. त्याच्यानंतर 6वा आहे इमर्जन्सीसाठी क्रेडिट कार्ड वापरा. हे आहेत महत्त्वाचे सल्ले. तर मित्रांनो क्रेडिट कार्ड हे योग्य वापरलं तर तो एक फायनान्शियल टूल आहे पण तो जर चुकीचा वापर केला तर तो डेट ट्रॅप ठरू शकतो. तर मित्रांनो जर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगी ठरली असेल व्हिडिओला लाईक करा. मराठी अवनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांनाही ही माहिती सविस्तर माहिती मिळेल. धन्यवाद.